नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, येत्या 17 एप्रिलला फुला हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि त्याचे निर्माते पैलवान अजित जाधव माझ्याबरोबर आहेत. ते मूळचे आटपाडी जे आहेत आणि मला वाटतं की आटपाडीचे तुम्ही रहिवासी आहात आणि इतका चांगला विषय तुम्ही प्रेक्षकांसमोर आणताय, त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचं आधी अभिनंदन करतो. ही कल्पना कशी सुचली की एवढा चांगला चित्रपट आणावा प्रेक्षकांसमोर? हे कसं आहे, लेखक आणि दिग्दर्शकांनी त्यांनी माझ्याजवळ आले. मला त्यांनी कथा सांगितली त्यांची, असं असं आहे आयुष्य. मला ती आवडली. म्हणजे मुरळीची जगणं काय असते, मुरळीची व्यथा काय असते, त्या कथेतून मला जाणवलं. मग त्यांना न्याय देण्यासाठी त्या मुरळीचं म्हणजे आपण पिक्चर शूटिंग करून पूर्ण त्या पिक्चरपर्यंत, म्हणजे पिक्चरला जे काय लागते सर्व काय करून जनतेसमोर आणून त्या मुरळीला आपण काय न्याय देऊ शकतो, त्यामुळे विचार करून आपलं एकदा बघू. पण तुम्हाला ह्या क्षेत्राची आवड केव्हापासून आहे? मी असं ऐकलंय की तुम्ही काही छोटंसं काम सुद्धा केलेलं आहे काही वर्षांपूर्वी, त्याच्याबद्दल सांगा. मी FYला होतो, म्हणजे BSCला आटपाडीत आमच्या बाबासाहेब कॉलेज तिथे होतो. त्यावेळेस जय भवानी मराठी पिक्चर होता, त्या पिक्चरचं शूटिंग चालू होतं कॉलेज. त्या शूटिंग वेळेस मला जो नकारात्मक भूमिका मेन होता, विलन, त्याच्या पाठीमागची भूमिका मला सांभाळायला, म्हणजे उभा राहावं त्यांच्या समोर. तब्येत वगैरे माझी होती त्यावेळेस, पहिल्यावर लहानपणापासून पहिलवान होतो, त्यामुळे त्यांनी आपलं उभं करायसाठी, आपलं नकारात्मक भूमिकेच्या मागं उभा करण्यासाठी त्यांनी मला घेतलेलं. त्यावेळेस तेव्हा पहिला पिक्चर माझा मराठीतला. ती काय जय भवानी म्हणून पिक्चर आला गेला, बघितलं. त्याच्यानंतर आपलं व्यावसायिक लागलो, शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर आपलं परपंच लागला, सर्व काय लागलं. मग ही कथा मला, म्हणजे पहिलाच पिक्चर आहे माझा की त्यांनी मला, म्हणजे ती स्टोरी जी सांगितली मला मनाला लागली माझी. आणि आपल्या मानदेशातील कलाकारांना काहीतरी न्याय द्यावा म्हणून मी आपल्या ह्या पिक्चरच्या माध्यमातून आज तुमच्या समोर आहे निर्माता. साधारण किती दिवसात हा चित्रपट पूर्ण झाला आणि कुठे चित्रित झाला? हे आमच्या आटपाडी तालुक्यात, आटपाडी तालुक्यात बरेच गाव आहेत. तिथे थोडं शूटिंग झालेलं आहे प्रत्येक गावात, जिथं आपल्याला स्पॉट आवडलेला आहे तिथं. आणि 27 दिवसाचा कालावधी होता, 27 दिवसाचा शूट झाला. त्याच्यानंतर मग आता दीड वर्ष झालं त्याचं एडिटिंग, मेकिंग, गाणी, आपल्या आता तुम्ही बघतायच वैशाल सामंत वगैरे अशा गायकांकडे पूर्ण हे ते सगळं तयार करून फायनली आज पोस्टर आणवलं. आणि पहिलं गाणं आमच्या फुला या चित्रपटात प्रेक्षकांसमोर आलेलं आहे माध्यमातून. आटपाडीत चित्रित झालेला हा पहिलाच सिनेमा आहे पूर्ण? याच्या आधी झालाय, पण एवढ्या असं ह्याच्या तर बाहेर आलं नाही. कारण की कुठं बाबा, तुम्हाला माहित आहे इंडस्ट्रीज म्हणजे निर्माता मिळणं अवघड आहे. बरोबर. पैशाचे तुम्हाला माहित आहे, पैसा भरपूर लागतो याला. ह्यात कसं आहे, मला ह्यातनं असं वाटलं की मला बाबा मी ह्या कलाकारांनी न्याय देऊ शकतो, म्हणून मी ह्यातनं आपलं म्हणलं बाहेर आलो. आज इथवर आम्ही पोचलो. आटपाडीतला पहिलाच पिक्चर आहे की मुंबईत त्याचं पोस्टर अनावरण आणि पहिलं गाणं मुंबईत. खूप आनंदाची गोष्ट, 100% अभिमानाची गोष्ट. एक शेवटचाच प्रश्न, पुढचे तुमचे प्लॅन काय आहेत? हा चित्रपट येतोच आहे, निर्माता म्हणून आणखी काय काय करायचं आहे तुम्हाला? आता ह्या चित्रपटात हा पहिला चित्रपट असल्यामुळं जेवढे म्हणजे जे काय लागेल आम्हाला कलाकार घेतले. ह्यावेळेस सिंगर आम्ही वैशाल सामंत या एवढे मोठे सिंगर आहेत त्यांना घेतलेलं आहे आम्ही. पुढच्या वेळेस असा पिक्चर काढणार आहे की स्टार कास्ट पासनं ते पूर्ण ह्याच्यात, म्हणजे काय म्हणतात त्याला, टॉप 1चा पिक्चर, टॉप 1चे कलाकार, टॉप 1चे सिंगर, टॉप 1चे सर्व काही जे काही करता येते आपल्याला, असं घेऊन स्टोरी अशी घेऊन मी पिक्चर तयार करायचा प्रयत्न करणार आहे. बरं. पण मग ह्या सगळ्या ह्याच्यात तुमची पैलवानकी सुरू आहे का नाही अजूनही? पैलवानकी नाही, मी पैलवान सोडले. माझे मोठे बंधू आहेत, पैलवान मारुती जाधव, महाड केसरी आहेत, महाड चॅम्पियन आहेत, संघटनेचे अध्यक्ष आहेत. आज महाराष्ट्रात आपला पैलवान ग्रुप पुस्तक महाराष्ट्रात संघटना आहे आमची. 2-2.5 लाख मुलं आहेत संघटनेत आमच्या. ते आमचं कार्य चालू आहे. कुणाचं बाबा आता
पोरं दत्तक घेणे जी हुतकूर पोरं आहेत हे आहेत आमच्या ट्रस्ट मार्फत त्यांना आम्ही मदत वगैरे करतो. त्यांना तयार असं आमचं करणे. काम चालू आहे. बरं, हे खूप महत्वाचं काम आहे. हो 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 कारण ही आपली कुस्तीची मोठी परंपरा आहे. परंपरा आहे परंपरा आहे. खूप छान. मला वाटतं की अजित जी तुम्ही चांगलं काम करताय. एकीकडं क्रीडा हे क्षेत्रातून तुम्ही वर आलेला आहेत आणि आता तुम्ही कलेत शिरलेला आहे. त्यामुळे कला क्रीडा अशी तुमची पुढची वाटचाल असणार आहे. आणि मी स्वतः नगरसेवक पण आहे. बर, कुठं आटपाडी नगरपंचायत पहिल्यांदाच नगरपंचायत झाले. बर, त्यात मी नगरसेवक म्हणून पण अरे आहे वा, काम वा, वा, करतो. वा. भारतीय जनता पक्षाकडून नगरसेवक आहे. म्हणजे मग तुम्ही एकावेळी काय काय रोल करताय? तुम्ही कुस्तीगीर आहात, कलाकार आहात, निर्माते आहात, राजकारणी आहात. आता सर्व काही जे काही देवाण दिले जोपर्यंत आहे तोपर्यंत करत राहणे. अगदी खूप छान. मला वाटतं की आज आपण ह्या गाण्याच्या निमित्ताने भेटलोय. मला पुन्हा तुमच्याशी बोलायला आवडेल. तोपर्यंत मी तुम्हाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप शुभेच्छा देतो. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. धन्यवाद.